प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सध्या महानगरपालिकेपाठोपाठ लोकशाहीचा एक कणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत। वातावरण तापू लागलं आहे। अशामध्येच गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि शिवसेनेचं काम करून पैशापेक्षा पक्ष मोठा अशी एक भूमिका घेऊन एक निवडणूक अल्पशा मताने पराभूत झालेले आपल्या चिंचोली काठीमधील एक शिवसैनिक म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा एक कट्टर कडवा शिवसैनिक पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। असे मागच्या टर्मला थोड्या मताने पराभूत झालेले कय्यूम बापू शेख आपल्याशी थेट जोडले गेलेत। आपण जाणून घेऊया त्यांचा परिचय। थोडक्यात आपला परिचय। माझं नाव कय्यूम बापू शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात मी 30 वर्ष झालं काम करत आहे। या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण काम करताय, 30 वर्षापासून। मग या पक्षानं तुम्हाला उमेदवारी द्यावी असं आपलं मत आहे, तर किती वर्षापासून म्हणजे आपण काम करताय आणि पक्षाने आपल्याला का उमेदवारी द्यावी निवडून येण्याचा आपल्याला विश्वास आहे? मी 30 वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं काम करत आहे। तरी माझा विचार करून या पंचायत समितीमधून, सावळेश्वर पंचायत समितीमधून मला तिकीट त्यांनी द्यावे। महाविकास आघाडी जर झाली तरी मला तिकीट मिळावे ह्यासाठी मी इच्छुक आहे। अगदी बरोबर आहे। महाविकास आघाडी झाली तरी या शिवसेनेला जागा मिळावी, मला उमेदवारी मिळावी असं कय्यूमजी शेख यांचं ठाम मत आहे। कारण ते 30 वर्षापासून पक्षाचं काम करत आहेत आणि त्यांची मागणी रास्त आहे। अगदी का रास्त आहे तर त्यांचं काम तसं आहे। तर आपल्या या भागात आपल्या माध्यमातून कुठलंही पद नसताना आपण किती लोकांना कशा प्रकारे मदतीचा हात दिलेला आहे? पूर्ण तालुक्यामध्ये माझा जनसंपर्क आहे। माझ्या गटात सगळ्यांनी मला स्वतःहून 10 गाव आहेत, सगळ्याहून इच्छुक म्हणून मला सगळं सारखं फोन करते ती, तुम्ही उभा राहा म्हणून। त्या सगळ्याचं कार्यकर्त्याच्या मनधरणी करून त्यांचं एक प्रेम माझ्यावर आहे, त्यामुळे मी उभा राहायचा प्रयत्न करावा। अगदी बरोबर आहे। तर यांचं कार्यकर्ते चिंचोली काठी, सावळेश्वर, लांबोटी इकडच्या ह्या गणातील कार्यकर्तेच कय्यूम शेख यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत असं तेच सांगतायत। बरं, आपण उद्या भविष्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर विजयाचा गुलाल जर आपल्याला लागला तर आपण या भागाचा कशा प्रकारे विकास कराल? ह्या गावाचा जे 10 गावं आहेत ती माझ्या क्षेत्रात जी येतील त्यांचं मॉडेल बनवून चिंचोळी MIDC जे MIDC क्षेत्र आहेत त्यांच्यात कामाला हे सगळ्या कंपनीत प्रयत्नशील करून सगळ्यांना काम देऊन हे काम करीन। अगदी कामाचा उमेदवार आहे, म्हणजे वक्तृत्व जरी नसलं तरी काम करणार, तरुणांच्या हाताला काम देणार, सर्वसामान्यांना रोजीरोटी मिळवून देणार अशा प्रकारे एक अभिवचन उमेदवार उद्याचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार कय्यूम शेख यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन ईश्वर आंबाट सह दादासाहेब नीळ, प्रजासेवा न्यूज, सोलापूर।